नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। सर्वांना सविनय जय भीम। अखंड विश्वाला क्रांतीचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत कबीर, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य बहुजनांच्या शिक्षणाचे उदाहरण, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्याबाई होळकर या माझ्या सर्व महान पुरुषांना व त्यांच्या क्रांतिकारी विचारांना मी सर्वप्रथम अभिवादन करते आणि तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। क्रांतीसूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित सर्व बौद्ध बंधू भगिनींनो आणि मातांनो आणि प्रबोधन पीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि नेतेगण, आजचा हा दिवस केवळ आपल्यासाठी महत्त्वाचा नसून हा दिवस संपूर्ण जगासाठी फार महत्त्वाचा आहे। आज सगळ्या जणांना इथे पाहून खूप आनंद झाला। आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस, ज्यांच्या जन्माने कोटी कोटी पददलितांचा पुनर्जन्म झाला व माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार प्राप्त झाले। सजीव असूनही निर्जीवासारखे जगणाऱ्या आम्हा माणसांना जगाच्या नकाशात सर्वोत्तम पातळीवर पोहोचवणारे म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मुक्यांना बोलायला लावणारे, आंधळ्यांना दिव्यदृष्टी देणारे, लुळ्या पांगळ्यांना चालण्याची उमेद देणारे, फक्त सजीवासच नव्हे तर निर्जीवास सुद्धा घटनेच्या माध्यमातून न्याय देणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि म्हणूनच 14 एप्रिल या दिवसाची वाट आमचा समाज चातकाप्रमाणे पाहत असतो। जगात कित्येक विद्वान झाले पण सिम्बॉल ऑफ नॉलेज फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी याला मान्य करावे लागले। जगात कित्येक शिक्षण महर्षी झाले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल हा शैक्षणिक दिवस म्हणून त्यांना मानावाच लागला। जगात 100 विद्वान झाले पण जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिला नंबरच द्यावा लागला। आणि अशा महामानवाचे वारस म्हणून आपण जन्माला येणे हे किती भाग्याचे आहे हे आजच्या तरुण पिढीला कळणे फार गरजेचं आहे। माझ्या माता आणि भगिनींनो, जेव्हा इंग्लंडमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता, लोकशाही असलेल्या कोणत्याही देशात स्त्रीला मतदानाचा अधिकार नव्हता, पण तो अधिकार सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील स्त्रियांना दिला। अरे जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी, जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी अशा भ्रामक संकल्पना करून धर्मरूढी व परंपरांमध्ये गुंतवून ठेवलेल्या महिलांना सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा अधिकार दिला। म्हणूनच शिखर परिषदेच्या अध्यक्ष इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या, प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती झाल्या, मीरा कुमारी लोकसभेच्या अध्यक्ष झाल्या आणि कल्पना चावला या ॲस्ट्रॉनॉट झाल्या। आमच्याकडे गाड्या, माड्या, साड्या, बंगले सगळं काही आलं। आमच्या बेरंग जीवनात रंग भरण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि आमच्या रमाईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप मोलाची साथ दिली। सगळेजण म्हणतात की रमाई सारखं व्हा, पण रमाई फक्त त्याग मूर्ती नव्हत्या, त्या बलिदान मूर्ती होत्या। रमाई सारखं व्हा असं बोलण्याचं माझं धाडसही होत नाही, कारण रमाईंनी ज्या आण्विक यातना सहन केल्या त्या यातना कुठल्याही स्त्रीच्या जीवनात येऊ नये असे मला वाटते। दादर ते माहीम चालत जाऊन, शेण्या गोळा करून, कुटुंब चालवणाऱ्या व पै जमून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पैसे पाठवणाऱ्या रमाई, राजरत्न गेल्यानंतर स्वतःच्या साडीचा पदर फाडून कफन देणाऱ्या आमच्या रमाई आयुष्यभर चंदनासम झिजून सगळ्यांना त्यांचा सुगंध पसरवत राहिल्या। वयाच्या 39व्या वर्षात आमच्या रमाई निर्वाण होऊन गेल्या।
माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज मिरवणूक निघेल. तुम्ही सगळेच जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार कराल. ऊन, तहान, भूक हे सगळं विसरून तुम्ही मिरवणुकीमध्ये नाचाल. जरूर हा वेळ आनंद व्यक्त करण्याचा जरूर आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देखील डोक्यात ठेवून चालणं फार गरजेचं आहे. या तरुण पिढीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अनुयायी बनवणं फार गरजेचं आहे. आजचा आपला समाज ह्या दालनात बसलेला आहे आणि या दालनातून IAS, IPS, IRS अशा उच्च पदांवर पुढची पिढी जावी, यासाठी आपण सगळ्यांनीच खूप प्रयत्न केले पाहिजे. माझे आई आणि माझे वडील हे दोन्ही राजकारणात काम करतात, पण मी असे जाहीर करते की माझ्या आजोबांचे नाव सुभेदार अर्जुनराव मोरे यांच्या नावाने माझी आई 1 लाख रुपये या इमारतीसाठी देत आहे, असे मी जाहीर करते. जाता एवढंच सांगेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले होते की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझे राहिलेले अधुरे कार्य पूर्ण करा किंवा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज आपल्या तळा तालुक्यातील समाज आज एकत्र आहे. मी तळ्यातल्या नेतेगणांना एकत्र येऊन त्यांनी नवीन पिढीला मार्गदर्शन करावे व नवीन पिढीला दिशा देण्याचे काम करावे अशी मी विनंती करते आणि थांबते. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.